नमस्कार मंडळी, आज तुम्ही परत निकीज कट्टामध्ये आलेले आहेत। तर निकीज कट्टामध्ये आज आम्ही आलेले आहे स्मोकिंग ग्रिल चिकन शोरमा इथे। हे वानगा नाक्याच्या इकडे समोर आहे आणि इथे जवळपास समोर अन्ना चायनीजवाल्याचं पण शॉप आहे, त्याच्या जस्ट अपोजिट आहे। तर आता इथे आपले हरीश जे आपले मित्र आहेत ते पण तुम्हाला इकडची थोडी माहिती देणार, तर आपण त्यांच्याकडूनच विचारू की इथे आज काय स्पेशल आपण खाणार आहे। तर आपण हरीशला विचारूया। नमस्कार मंडळी, आज आपण शोरमा आपण बघणार आहेत। इथे चिकन शोरमाचं खूप जबरदस्त छान आहे आणि चिंचणी वानगाव नाकावरच आहे आणि हा वानगाव रोड आहे, म्हणजे अण्णा चायनीजच्या बाजूलाच आहे। खूप छान आहे आणि भले शॉप छोटे आहे पण खूप टेस्टी आहे आणि खूप लोक इथे येऊन याचा स्वाद घेतात। तर आज आपण पण तुमच्यापर्यंत आम्ही हे स्वाद पोहोचवणार आहेत। आणखीन आम्ही याचं खूप ऐकलं होतं की शोरमा खूप इथला चांगला आहे, म्हणून बघूया आपण आज जाऊन आज आपण ते टेस्ट पण करूया। आणि चिंचणीमध्येच आहे, जास्त एवढे लांब तर नाही आहे, नाक्याचं नियरबाईच आहे। चला आपण आज जाऊन बघूया। इथे आपले अजून काही जुने कस्टमर आहेत, तर इथे जवळपासच राहतात। तर आपण पहिले त्यांना नाव विचारू, ते इथे किती वर्षापासून येतात। तर सर तुमचं नाव काय? माझं नाव कल्पेश आहे। कल्पेश सर, तुम्ही इथे किती वर्षापासून येतात? हे जवळजवळ सुरू झाल्यापासून 3-4 वर्ष झाली। अच्छा, तर तुम्हाला इथलं म्हणजे शोरमामधलं काय आवडते, काय विशेष आहे इकडे? आम्ही नेहमी रेग्युलर शोरमाच घेतो। रेग्युलर शोरमा खूप टेस्टी आहे, खूप टेस्टी, म्हणजे सर्वांना आवडते। अच्छा, आणि तुम्ही राहायला कुठे सर? इकडे देदाळ्याला। कुठे राहता? देदाळ आहे। तर तुम्ही नेहमी आपल्या फॅमिली बरोबर येतात तिथे खायला? त्या माझ्या 2 मुली। अच्छा, ओके। तर तुम्ही इथे खातात का पार्सल घेऊन जाता? नाही, पार्सल घेऊन घरी। पार्सल घेऊन येतात, तर ओके। तर तुम्हाला म्हणजे इकडचं जे आहे शोरमा खूप चांगलं वाटते, सुपर्ब आहे, मस्त आहे। तर तुम्ही आमच्या जे खाणारे चाहते आहेत त्यांना तुम्ही म्हणजे काय संदेश देण्याचं हे करतील? एकदा जरूर त्याने इकडे भेट द्यावी, एकदा भेट द्यावी। ओके, तर इथे एकदा आलं तर बरेच जण शॉर्मावाले इकडे आहेत, पण ही जी टेस्ट आहे ही दुसऱ्या ठिकाणी मिळत नाही, कुठे मिळत नाही। मग ते इथे एकदा येणार तर परत परत येतील। तर म्हणजे येवासं वाटेल त्यांना। हो, आम्ही दर आठवड्याला घेतो। दर आठवड्याला। तर आता इथे जवळपास कुठे आपल्या शोरमाचं शॉप पण नाही आहे? आहेत 1-2 आहेत, पण आपण तसं नाही, व्हरायटी नाही, टेस्ट नाही। ओके, तर मला खूप चांगलं वाटलं सर, तुम्ही एवढा प्रतिसाद चांगला दिल्याबद्दल। आम्ही नक्कीच आपले जे फूड लवर्स आहे त्यांच्या पण आपण पोचू आणि त्यांना एकदा तरी सांगून तुम्ही एकदा इकडे नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही एकदा इकडे टेस्ट केला तर तुम्हाला नक्कीच परत परत यावंसं वाटेल, है ना? ओके, तर अजून तुम्ही बोलणार आहे? ओके, तर त्यांच्या वडिलांनी आपल्याला चांगले चांगले कमेंट्स दिले, तर त्यासाठी धन्यवाद। थँक्यू सर, तुम्ही एवढा आपला टाईम दिला होता। इथे तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने हे शोरमाची बनवण्याची पद्धत आहे। ते भरपूर सारे याच्यात आयटम टाकतात, बघू शकता तुम्ही इकडे कोबी वगैरे आणि भरपूर सारी चटणी आहे, मेयोनीज पण आहे इथे आणि ते सर्व इकडे व्यवस्थित पद्धतीने इकडे ते कट करतात आणि मग ते सर्व त्याच्यात मिक्स करून ते सर्व आयटम रोल करून आपल्याला ते शोरमा देतात। तर आपण त्यांचे जे कुक आहेत तर त्यांना विचारू हे ते कधीपासून करतात आणि त्यांना हे बनवण्याची पद्धत कशी काय माहिती पडली, तर हे इकडे किती वर्षापासून काम करतात। तर पहिले तर त्यांना आम्ही त्यांचं नाव विचारू। आपका नाम बताएंगे क्या सर? मेरा नाम दीपक है जी। तो दीपक जी, आपने यहाँ पे कब से काम शुरू किया? मैं इधर आया था 2020 1 जनवरी को। अच्छा, तो फिर ये जो आपका काम है ये शोरमा बनाना, या पहले से करते या यहाँ पे आके सीखा है? नहीं, मैं पहले मतलब सीखा था, फिर आया था फ़ोन, फिर भाई मुझे लेके आए थे, फिर इधर काम करना स्टार्ट किया।
ओके, तो यहाँ पे अभी आप जो कस्टमर को खिला रहे हैं तो उनका अभी रिस्पॉन्स कैसा है, मतलब और आप क्या क्या चीज़ उनको खिलाते, कितना वैरायटी है यहाँ पे? हाँ, हमारे पास है 18-20 शौरमा है, मतलब वैरायटी। अच्छा, तो दीपक जी ने हमें बताया इधर 18 से 20 वैरायटी है और आप देख सकते हो कंटिन्यूस जो ऑर्डर भी है वो उनका ले रहे कस्टमर को और वो कंटिन्यूस बना रहे। तो यहाँ पे अगर आप देखेंगे तो ये रोड जो है चहल पहल वाला है, यहाँ पे लोग खास करके रुक कर इधर खा के जाते हैं। तो दीपक जी आपने हमें अच्छी इन्फॉर्मेशन दी, इसलिए आपको धन्यवाद। तो अभी मैं सीधा अपने जो यहाँ के जो ओनर है तो उनसे भी थोड़ा बहुत अपन सवाल जवाब करेंगे। तो पहले तो हम ओनर से कुछ सवाल जवाब करते, तो पहले ओनर का नाम पूछेंगे, मराठीत विचारूया आपण। तुमचं नाव काय सर? माझं नाव ऋषाल किरण चुरी आहे. तर सर तुम्ही हे जे आपलं शॉप चालू केलं आहे, तर हे शॉप इथेच ह्या स्पॉटवरच टाकायचं, हे तुमच्याकडे आयडिया कशी काय आली? हा चिंचणचा मेन रोड आहे आणि म्हणजे जास्ती करून ह्याच एरियामध्ये जास्ती पब्लिक क्राऊड असते. त्या हिशोबाने विचार केला की इकडे टाकणं बेटर राहील, की जेणेकरून आपल्या शॉपचा रिस्पॉन्स आपल्याला चांगला मिळू शकतो. अच्छा, तर तुमच्या डोक्यात म्हणजे शोरमा टाकायचं, चिकन शोरमा इथे टाकायचं, ही कल्पना कशी काय आली तुमच्या? शोरमा हा कन्सेप्ट मी 8 ते 10 वर्ष अगोदर नवी मुंबईमध्ये इथं ट्राय केला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये पॅन्डेमिकच्या टायमाला सगळंच काही बंद होतं, त्यामुळे मला विचार केला की आपला बिझनेस होऊ शकत नाही, पण आपण दुसऱ्या काहीतरी छोटा मोठा बिझनेस चालू करू शकतो आपण. त्या हिशोबाने मी हे चालू केलं की गावामध्ये कुठे शोरमा कन्सेप्ट कोणाला माहिती पण नव्हता. मी स्वतःहून पहिले गावामध्ये शोरमा कन्सेप्ट घेऊन आलोय. त्यानंतर रिस्पॉन्स चांगला मिळाला पब्लिकला पण, म्हणजे की आवडते आणि टेस्ट आहे त्याच्यामुळे पब्लिक आपल्याकडे कंटिन्यू आहे. तर हे जे शोरमाचं जे काय काय तुम्ही मेयोनेज बनवतात आणि ते सर्व करतात, हे सर तुम्ही शिकलात का? म्हणजे हे सगळं कारागीर इकडे स्वतः बनवतो. अच्छा, म्हणजे मॅयोनीज सांगा किंवा अरेबिक सॉस सांगा, बाकी इतर सॉस तर ॲड म्हणजे पॅकेट सॉस मिळतात, पण काही जे सॉस आहेत ते स्वतः इकडे रेडी करतो. ओके, तर आता हे तुम्हाला इकडे किती वर्ष झाले सर? माझं आता हे 4थं वर्ष सुरू आहे. मी 31 जानेवारी 2020ला चालू केलं होतं इकडे. अच्छा, म्हणजे बरेच वर्ष झाले. हां, बरेच वर्ष. आणि इकडचे जे कस्टमर आहे सर, हे जवळपासचे येतात काय थोडं लांबून लांबून सुद्धा कस्टमर येतात माझ्याकडे. म्हणजे हे केलं तर फोनवरून ऑर्डर घेतल्या तर डहाणू सांगा, बोर्डी सांगा किंवा बोईसर ह्या एरियात नवेरेकर कस्टमर सुद्धा येतात. कारण की बोईसरचं शनिवार रविवार असला की पब्लिक या साईडला बीच साईडला येणं जास्त असते. त्यामुळे इकडे येतात कस्टमर आणि फोनवरून ऑर्डर बऱ्यापैकी येतात बाहेर. आणि इथे मी बघितलं या चिंचण जागेवर किंवा इथे आपण पुढे गेले तर कुठे शोरमाचं शॉप आपल्याला दिसत नाही. हां, आहेत पण फार रेअर असतं. म्हणजे की बीचवरती 1-2 शॉप आहेत, तिकडे नाक्यावर समजा एखाद शॉप वगैरे आता ओपन झाला आहे नवीन. बाकी असं म्हणजे पब्लिक जास्ती करून इकडे जास्त हे करते, कारण की मेन पब्लिकला टेस्ट हवी असते, जी आपल्याकडे तेवढी टेस्ट मिळते. तर इथे सर शोरमामध्ये तुम्ही व्हरायटी भरपूर सांगितले, जसं 18 ते 19 आहे, पण जास्त डिमांडमध्ये कुठलं आहे? डिमांडमध्ये जास्ती करून रेग्युलर आणि मेन तर अरेबिक जास्ती हलका स्पायसीमध्ये होतो, तो जास्ती सेल होतो. अच्छा, कस्टमरचा चांगला प्रतिसाद आहे. हो, कस्टमर चांगला प्रतिसाद. ओके, तर मला वाटतं तुम्ही, आणि हा जो स्पॉट आहे खूप चांगला आहे सर, एकदम रोडवरच आहे. म्हणजे मला वाटतं कॉलेजचे स्टुडंट्स वगैरे आणि इकडचे जे मुलं आहेत, मला वाटतं ते पण खाण्यासाठी इकडे येत असेल. हो, भरपूर. तर आमच्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा सर, की तुम्ही असंच चालू ठेवा तुमचं. आणि आमचं असं इच्छा आहे की तुम्ही पुढे जाऊन सर तुमचे आणखीन ब्रांच खोलावं आणि आपले कस्टमर हे स्वाद घेण्यासाठी तिथे पण पोचावं, अशी आमची कडकडून विनंती आहे. तर तुमचं काय सर स्वप्न आहे ह्याच्यापुढे? तुम्ही तुमच्या शॉपला, म्हणजे तुमचं जे स्मोकिंग ग्रिल आहे त्याला कुठे घेऊन जाणार आहे? ह्याचे तर म्हणजे फ्रेंचायझी आता सध्या तरी नाही माहिती कुठे, पण समजा आता इव्हेंट सांगा, डहाणू फेस्टिवल सांगा, बोर्डी फेस्टिवल सांगा, केव्हा महोत्सव सांगा, बोईसरचा पास्टर महोत्सव सांगा, अशा ठिकाणी आमचे स्टॉल चालू असतात. इकडे इव्हेंट असतात, त्या टायमाला इव्हेंटला प्रत्येक ठिकाणी आमचे स्टॉल असतात. ओके, तर सर तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल खूप सारा धन्यवाद. तर आता मी हे शोरमाची टेस्ट करून बघणार आहे. तर तुम्हाला आता तुम्ही आम्हाला आता कुठलं म्हणजे देणार आहे सर? अरेबिक शोरमा तुम्ही ट्राय करा, तुम्हाला हलका स्पायसीमध्ये आणि तो आवडेल. ओके, तर अरेबिक आम्ही आता ट्राय करणार आहे. तर अरेबिक ट्राय करून आम्ही सर तुम्हाला टेस्ट पण सांगणार आहे, कशी टेस्ट आहे, कसं लागते, आणि त्याच्यात काही चेंजेस करायचं असेल. मला वाटत नाही चेंजेस, तर आम्ही खाऊन बघणार पहिले, मग त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला त्याचा प्रतिसाद देणार. नक्की. एवढेच.
तर आता आपण ज्या शोरमाची वाट बघत होते अरेबिक शोरमा आलेला आहे. तर पहिले आता आपण हे खाऊन टेस्ट बघूया. तर हरीश सर आता तुम्हाला खाऊन याची टेस्ट सांगणार आहे. तर हरीश सर तुम्ही आपल्याला खाऊन टेस्ट सांगू शकता? येस नक्कीच सांगा. मंडळी आता आपण हे शोरमा आता आम्ही टेस्ट करणार आहे. ॲक्च्युली हा शोरमा अरबी आहे आणि थोडं स्पायसी पण आहे. असे खूप सारे व्हरायटी आहेत. पण बघूया शोरमा जो आहे टेस्ट शोरमा बघूया. आपल्याला वा छान आहे म्हणजे हा थोडा स्पायसी पण आहे, थोडं चटपटा पण आहे. तर नक्की तुम्ही अरबी चेक करून बघा. हे अरबी मी आज पहिल्यांदा चेक केलेलं आहे यांच्या शॉपवर, पण छान आहे. खूप आवडलं. तुम्ही पण इथं या आणि तुम्ही पण याची टेस्ट बघा की. आणि असं या पद्धतीने आम्ही बनवलेलं आहे. छान आहे एकदम. आपण बघूया शोरमाचा जो बघू शकता तुम्ही शोरमा या पद्धतीने रोल करून दिलेला आहे. त्याच्यात भरपूर सारे आयटम आहे. चिकन आहे, मोयोनीज आहे आणि बघा त्याच्यात भरपूर सारी क्रीम आहे आणि कोबीसुद्धा टाकलेलं आहे. तर आता हरीश सरांनी खाऊन आपल्याला टेस्ट सांगितले. खूप स्पेशल टेस्ट आहे याची. वा व्हेरी व्हेरी नाईस. तुम्ही नक्की इथे या, नक्की तुम्ही टेस्ट करा. तुम्ही चिंचन बीचवर आलं असतील तर नक्की इथे या. वडापाव वगैरे तुम्ही नेहमी खातात, पण नक्की हा पण ट्राय करा तुम्ही. आणि एकदा शोरमा ट्राय करून बघा. आणि स्पेशल म्हणून अरबी म्हणून आहेत, हेच ट्राय करा तुम्ही. खरंच मला खूप छान वाटलं आणि नक्की तुम्ही येतील हे पण मी हे करतो आहे. थँक्यू. तुम्ही ते मेन्यू कार्ड पण बघू शकता त्याचं. हे बघा मेन्यू कार्ड दिलेलं आहे. बघा रेग्युलर शोरमा आहे, शेजवान शोरमा आहे, स्पायसी शोरमा. हे नॉर्मल रेट आहे 70-80 असे सर्व आहेत. तर आपण जो सामान्य माणूस आहे तो इथे येऊन याची टेस्ट घेऊ शकतो आणि इकडनं लोकांकडनं प्रतिसाद चांगला मिळाला. तर तुम्ही नक्कीच एकदा चिंचणला कधी आला तर इकडे नक्की एकदा व्हिजिट द्या. थँक्यू. धन्यवाद.